हॅलो गाईज, दिस इज अद्वैता अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. 2026चा हा माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. आजचा टॉपिक पण तितकाच इंटरेस्टिंग आहे. व्हेरी शॉर्ट बट आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी आज फायनली तुमच्यासोबत माझे पर्सनल ग्लो अप टिप्स शेअर करणार. द फर्स्ट वन इज क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. आय थिंक हे समजायला मला बरेच दिवस गेले आणि आय थिंक बरेचदा आपण काय करतो कपड्यांच्या बाबतीत, स्पेशली कपड्यांच्या बाबतीत आपण नेहमी जास्त कपडे असायला पाहिजे, जास्त जीन्स, जास्त टी शर्ट्स, जास्त टॉप्स, जास्त चांगले चांगले ड्रेसेस. ह्या नादात आपण बऱ्याचदा चांगली क्वालिटी आणि त्या चांगल्या क्वालिटीच्या कपड्यांमधनं आपल्याला जो कॉन्फिडन्स आणि जे अ, भारी फील होतं त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा चीप क्वालिटीचे चांगलं शिलाई नसलेले कपडे आपण विकत घेतो बिकॉज ते सेलवरती असतात एक, किंवा ते स्वस्त असतात, किंवा आपल्याला वाटतं की मी जर अ, महागड्या वस्तूपेक्षा जर स्वस्तातल्या 2 वस्तू घेतल्या तर आय थिंक मला जास्त काळ त्याचा आनंद मिळेल. पण दॅट्स कम्प्लिटली ऑपोजिट. कारण मी 4 महिन्यांपूर्वी एक हाय क्वालिटी जीन्स घेतली होती आणि ती जीन्स घेतल्यानंतर मला असं वाटलं की यार मी खूप पैसे देते काय जीन्ससाठी. देन आय रिअलाइज्ड की मी त्या किमतीत 2 जीन्स घेतल्या होत्या यापूर्वी आणि त्या अगदी 3-4 महिन्यातच खराब झाल्या होत्या. सो मला त्याचा फार आनंद घेता आला नाही. टर्न्स आउट ही जीन्स अजूनही नव्यासारखी आहे आणि ती घालून मला अजूनसुद्धा खूप छान वाटतं. सो दिस इज द एक्झाम्पल की चांगल्या क्वालिटीच्या कपड्यांनी तुम्हाला चांगलं फील होतं. त्यामुळे जास्त कपड्यांपेक्षा थोडक्याच पण चांगल्या क्वालिटीच्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं इज ऑल्वेज अ बेटर ऑप्शन. दुसरी जी टिप आहे ती तुम्हाला कदाचित खूप कॉमन वाटेल, खूप बेसिक वाटेल, बट टर्न्स आउट ती गोष्ट इतकी बेसिक नाही आहे जितकी मला आधी वाटायचं. दॅट इज डबल शॅम्पूइंग. आय थिंक तुमचे केस हे तुमच्या चेहरा इतकेच इम्पॉर्टंट असतात, ते तुमच्या अपीअरन्स इतकेच इम्पॉर्टंट असतात. तुमचे केस हेल्दी, सुंदर, स्मूथ असतील, शायनी असतील तर तुमचं अपीअरन्स ऑटोमॅटिकली अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि त्याने तुम्हाला आणखी कॉन्फिडंट फील होतं. सो आय थिंक लोक डायसन एअर रॅप किंवा महागडे मास्क्स वापरतात. त्याही पेक्षा इम्पॉर्टंट आहे डबल शॅम्पूइंग. बिकॉज एकदाच शॅम्पू केल्यानंतर जरी आपल्याला असं वाटलं की आपलं स्कॅल्प किंवा आपले केस एकदम छान धुतले गेले तरीसुद्धा इन मोस्ट केसेस आपले केस कम्प्लिटली धुतले गेलेले नसतात. सो आय थिंक डबल शॅम्पूइंग इज अन अंडररेटेड बट ऑल्सो इफेक्टिव्ह वे फॉर हॅव्हिंग हेल्दी शायनी हेअर. थर्ड जी टिप आहे ती खूप अंडररेटेड आहे. सगळे लोक फिरणं किंवा वॉकिंग ह्याकडे मोस्टली 40s नंतर 50s नंतर बघतात आणि जी यंग लोकं असतात ते क्लासेस म्हणजे पिलाटीज असतील, योगा असेल किंवा जिम याकडे लक्ष देतात. बट आय थिंक वॉकिंग इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज दी अदर एक्सरसाइजेस. कारण मी जिम पर्सन होते. मी आधी जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट करायचे, बट माझं वॉकिंग आणि ओव्हरऑल डेली मूव्हमेंट जे होतं त्याच्याकडे फार दुर्लक्ष व्हायचं. सो आय कुड फील दॅट माझी मूव्हमेंट जी होती किंवा ॲक्टिव्हिटी जी होती ती कंपॅरेटिव्हली कमी होती जेव्हा मी जिमला जायचे. आणि आता मी जिमला नाही जात किंवा कुठला पर्टिक्युलर क्लास मी लावलेला नाही आहे. अबाउट फिटनेस असेल, योगा, डान्स किंवा पिलाटेस तर इट्स नॉट अवेलेबल हिअर, बट स्टील अशा कुठल्याच अकॅडमीला किंवा स्टुडिओ क्लास याला मी असोसिएटेड नाही आहे. ऑल आय डू इज वॉक एव्हरी सिंगल डे. 10,000 स्टेप्स इज मस्ट. आणि आय थिंक त्याच्यामुळे जे काही मला माझ्या फिजिकमध्ये किंवा माझ्या गट हेल्थमध्ये जो काही डिफरन्स जाणवला आहे दॅट हॅज बीन एक्स्ट्रीम. आणि आय थिंक बरेच लोक हेवी वर्कआउटवर फोकस करतात, हिट वर्कआउट करतात, एक्स्ट्रीम कार्डिओ करतात, बट दे ऑलवेज ओव्हरलुक द डेली मूव्हमेंट. म्हणजे ते वॉकिंग, स्टेअर क्लाइम्बिंग किंवा इतर जे काही म्हणता येईल नॉन एक्सरसाइज काइंड ऑफ जे मूव्हमेंट असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अँड दॅट्स वेअर आय थिंक सेडेंटरी लाईफस्टाईल तिथनं मला वाटतं सुरू होते. बिकॉज नॉट तुम्हाला फक्त दिवसभरातनं 1च तास ॲक्टिव्ह असणं इज नॉट इनफ. यू हॅव टू बी ॲक्टिव्ह थ्रू आउट द डे. सो द लास्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि बऱ्याच लोकांना हे माहीतही नाही आहे. दॅट इज कलर ॲनालिसिस. आय नो जर तुम्हाला हे याच्याबद्दल आधी माहीत असेल वेल अँड गुड, पण तुम्हाला जर कलर ॲनालिसिसबद्दल काही माहीत नसेल तर लेट मी टेल यू. कलर ॲनालिसिस म्हणजे तुमच्या चेहऱ्यासाठी, तुमच्या शरीरासाठी कोणते कलर्स हे चांगले दिसतात, उठून दिसतात, त्याचा जो ॲनालिसिस असतो त्याला आपण कलर ॲनालिसिस म्हणतो.
म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल व्हाईट शर्ट आहे, तर इट इज नॉट नेसेसरी की व्हाईट कलरचा शर्ट हा प्रत्येक व्यक्तीवरती उठून दिसतो. जरी तो व्हाईट कलरचा शर्ट खूप भारी असेल, चांगल्या क्वालिटीचा असेल, लिननचा असेल, हजारोंचा असेल, बट दॅट इज नॉट नेसेसरी तो व्हाईट कलरचा शर्ट सगळ्यांवरती चांगला दिसेल. फॉर एक्झाम्पल माझं डीप ऑटम हा माझा कलर पॅलेट आहे. सो मला लाईट कलर्स म्हणजे लाईम असेल, पिस्ता असेल किंवा मिंट असेल किंवा बेबी पिंक असेल, हे कलर्स माझ्यावरती चांगले दिसत नाहीत. दो मला ते कलर्स खूप आवडतात. मला पावडर ब्लू, बेबी पिंक, मिंट ग्रीन हे कलर्स मला प्रचंड आवडतात. बट दे डोंट सूट माय कलर टोन. ते माझ्यावरती उठून दिसत नाहीत. माझा चेहरा त्यामुळे डल दिसतो. त्यामुळे कलर अनालिसिसने तुम्हाला तुमच्यावरती कोणते कलर्स उठून दिसतात हे तुम्हाला अ, जाणून घेता येईल. दो कलर अनालिसिस आपल्या आसपास अवेलेबल नसेल, मोस्टली कोरिया, दुबई अशा ठिकाणी ते कलर अनालिसिस अवेलेबल आहे. बट द रिझन मी ह्या व्हिडिओमध्ये कलर अनालिसिसबद्दल सांगते आहे कारण आपल्याकडे ChatGPT आहे, जेमिनाय आहे, आपल्याकडे AIचा वापर आपण लिटरली प्रत्येक गोष्टीसाठी करतो. सो आय थिंक कलर अनालिसिस करण्यासाठी सुद्धा आपण ChatGPTचा किंवा जेमिनायचा, बट आय पर्सनली यूज ChatGPT मोर फॉर दिस पर्टिक्युलर कलर अनालिसिस. सो मी काय केलं, माझा एकदम वेल लेट सनकेस्ड फोटो काढला आणि तो मी ChatGPTवरती टाकला विथ अ प्रॉम्प्ट की ह्या व्यक्तीसाठी तुम्ही कलर अनालिसिस करून दाखवा आणि मला सांगा की ह्या व्यक्तीसाठी कोणते कलर्स जास्त उठून दिसतील. हा प्रॉम्प्ट एक्झॅक्ट काय आहे हा मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल. सो तो प्रॉम्प्ट यूज करून तुम्हाला तुमचे पॅलेट्स दिसतील, तुम्हाला कोणता कलर चांगला दिसतो, कोणता कलर तुम्हाला चांगला दिसत नाही हे तुम्हाला कळतं. इनफॅक्ट फक्त कलरच नाही, तुमचा आय कलर, तुमचा हेअर कलर म्हणजे बऱ्याचदा कुठला इव्हेंट असतो तेव्हा जे मेकअप आर्टिस्ट असतात ते तुम्हाला त्यांच्या पद्धतीने कोणते पण लेन्सेस घालतात किंवा तुम्ही एखाद्या सलॉनमध्ये गेलात तर ते तुम्हाला त्यांच्या पद्धतीने हेअर कलर सजेस्ट करतात. बट जर तुम्ही तुमचं कलर ॲनालिसिस तुम्ही केलेलं असेल, तुम्हाला तुमचे बेस्ट कलर्स माहीत असतील, तर तुम्ही चुकीचे लेन्सेस किंवा तुमच्या केसांना चुकीचं हेअर डाय लावणार नाही. सो दॅट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांबद्दल, तुमच्या स्वतःच्या लेन्स कलरबद्दल आणि हेअर कलरबद्दल पण चांगली इन्फॉर्मेशन त्यातनं मिळू शकते. अनादर थिंग इज द मेटल. आजकाल ट्रेंडमध्ये आहे मिक्स मेटल, म्हणजे काही ज्वेलरी आपण शरीरावरती सिल्वर आणि काही ज्वेलरी आपण गोल्डमध्ये वापरतो किंवा काही काही जे काही पीसेस ऑफ ज्वेलरी आहेत ते मिक्स मेटल वापरतात. बट द थिंग इज की प्रत्येकाला सिल्वर किंवा प्रत्येकाला गोल्ड हे मेटल सूट करतंच असं नाही आहे. एखाद्याची कलर ॲनालिसिस, आता माझी जी कलर पॅलेट आहे डीप ऑटम, त्यात मला गोल्ड, रोज गोल्ड हेच मेटल चांगले दिसतात. जर मी सिल्वर वापरलं जस्ट इन केस मला चेंज हवा असेल आणि मी सिल्वर वापरला तर कदाचित मला सिल्वर कलर एवढा चांगला दिसणार नाही जितका मला गोल्ड आणि रोज गोल्ड दिसेल. आता ही जी पर्टिक्युलर रिंग आहे ही रोज गोल्ड कलरची आहे. इट लुक्स बेटर ऑन मी. किंवा हे जे इयरिंग्ज आहेत हे गोल्ड असल्यामुळे हे माझ्यावर जास्त चांगले दिसतात की उठून दिसतात. इनफॅक्ट तुम्ही तुमचा मेकअप कसा करायला हवा ह्याबद्दलसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला कलर ॲनालिसिसमधनं मिळू शकते. मी कोणत्या कलरची लिपस्टिक लावली पाहिजे, मी पिंक कलरची लिपस्टिक नाही लावली पाहिजे किंवा मी एखादी पर्पल कलरची लिपस्टिक नाही लावली पाहिजे. माझ्यासाठी जे कलर सूट होतात लिपस्टिकचे, स्पेशली लिपस्टिकचे, ते म्हणजे ब्रिक रेड असेल किंवा डीप कोरल असेल किंवा वॉर्म ब्राऊन असेल किंवा न्यूड ब्राऊन असेल. हे जे ऑरेंज शेडकडे जाणारे जे कलर्स आहेत ते माझ्या कलर पॅलेटला सूट होतात. तर तुम्हीसुद्धा तुमचं कलर ॲनालिसिस करू शकता थ्रू ChatGPT. मी म्हणणार नाही की एकदम ॲक्युरेट तुम्हाला तुमचं कलर पॅलेटचा अंदाज येईल, बट आय थिंक इट्स अ गुड स्टार्ट. ॲटलीस्ट तुम्हाला हे तरी कळेल की कोणते कलर्स तुमच्यावरती ॲक्च्युली सूट होत आहेत. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की ChatGPTने जे सांगितलं दॅट्स नॉट अप्रॉप्रिएट किंवा ते खरं नाही आहे, तुम्हीसुद्धा दुकानात जाऊन वेगवेगळ्या कलरचे कपडे घालून थोडं माइंडफुली तुम्ही तुमचे कपडे चूज करू शकतात. कारण बऱ्याचदा मॅनिक्विनवरती किंवा इनफॅक्ट तुमच्या फ्रेंडवरती एखादा ड्रेस छान दिसला तर तुमच्यावरती पण चांगला दिसेलच असं नाही. आणि ह्यात कुठेच बॉडी टाईपचा किंवा फेस कलरचा इश्यू नाही आहे. इट्स लाईक गोऱ्या व्यक्तीला पण कधी कधी डार्क कलर्स चांगले नाही दिसत. तर ते त्यांचा जो काही
त्यांचं कलर पॅलेटच डिफरंट आहे. सो इट्स नॉट अबाउट तुम्ही काळे आहात, गोरे आहात, जाड आहात, बारीक आहात. इट्स इट्स मोर इट्स मोर अबाउट युअर स्किन टोन अँड नॉट द स्किन कलर. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही तुमचं कलर ॲनालिसिस करणार आहात की नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ChatGPTचा प्रॉम्प्ट हवा असेल तर तो कमेंटमध्ये देईल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. सो आय होप यू गाईज एन्जॉयड दिस व्हिडिओ आणि अजून अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.